एक्स वर्सेस वाय ही केस आहे. सुप्रीम कोर्टाची केस आहे 2026ची INSC 360. हे याचं जजमेंट जे दिलेलं आहे ते जस्टिस राजेश बिंदल आणि विजय बिश्नोई यांनी हे जजमेंट दिलेलं आहे आणि 2026 एप्रिलमध्ये याचं जजमेंट दिलेलं आहे. तर या केसच्या बाबतच्या फॅक्ट्स अशा आहेत की एक जे पती पत्नी आहेत त्यांचं लग्न 2000 मध्ये झालं. त्यांना 2 मुलंही झाली आणि तरीही त्यांच्यात काही वाद होते, ते काही मिटत नव्हते. वाद इतके विकोपाला गेले की शेवटी ते 2022 पासून वेगळे राहत होते. आता 2022ला वेगळे राहत होते. शेवटी पतीने डायव्होर्सचं ॲप्लिकेशन केलं. आता डायव्होर्स ॲप्लिकेशन त्यांनी केलं. नंतर कोर्टाने हे मध्यस्थी केली आणि काउन्सिलिंग केलं. बरेच काउन्सिलिंग केलं, मध्यस्थी केली. पण दोघांच्यात काही पती पत्नीचे जे भावनिक नातं होतं ते काही राहिलंच नाही आणि शेवटी त्यांचे वाद मिटले नाहीत म्हणून म्युच्युअल कन्सेंटने डायव्होर्स घ्यायचं त्यांच्यात ठरलं. आता त्यांच्यात असं ठरल्यावर त्याच्यात सेटलमेंट झाली की पतीने तिला 2.5 करोड रुपये द्यायचे लमसम अमाऊंट आणि 14 लाख रुपये जे तिने कारसाठी दिलेले असतील ते तिला परत द्यायचे आणि लग्नाच्या वेळचे तिचे जे दागिने आहेत ते तिला परत द्यायचे. आणि पत्नीने त्यांचे जे बिझनेस ट्रान्झॅक्शन्स होते त्याच्यात तिने 2.5 करोड जे घेतलेले ट्रान्झॅक्शन्समध्ये तिच्या नावावर होते ते त्यांनी त्या नवऱ्याला तिने परत द्यायचे. अशा प्रकारे हे सेटलमेंट झालं. आता म्युच्युअल कन्सेंटच्या डायव्होर्समध्ये फायनल ज्या दिवशी डायव्होर्स घ्यायचा त्या दिवशी सही करायला गेल्यावर पत्नीने त्याच्यावर सही करायला नकार दिला. आता आणि त्याच वेळेला तिने पतीच्या विरुद्ध डोमेस्टिक व्हायलन्सची केस टाकलेली होती आणि डावरीची पण केस टाकलेली होती. सुप्रीम कोर्टाला जेव्हा लक्षात आलं की ही सेटलमेंट म्युच्युअल कन्सेंटसाठी ती तयार झालेली आहे आणि अचानक तिने त्या ॲग्रीमेंटवर सेटलमेंटच्या सही करायला नकार दिला आणि ह्या 2 केसेस टाकलेल्या डोमेस्टिक व्हायलन्सच्या आणि डावरीच्या. मग सुप्रीम कोर्टाने त्यांना निकाल देताना असं सांगितलं आहे की 2 वर्ष त्यांचं मेडिएशन केलेलं आहे. त्यांची मध्यस्थी करून वाद मिटवायचा प्रयत्न केला आणि 2 मुलं झाले तर तुम्ही मिटवा, तोपर्यंत मिटवला नाही आणि आता एकदमच तिने त्या ह्याच्यावर सही करायला नकार दिला आणि त्याच्यामुळं कोर्टाने असं सांगितलं की कोर्टाचा इतका व्हॅल्युएबल जो टाईम आहे त्यांनी वाया घालवला आहे आणि आता म्युच्युअल कन्सेंटसाठी ती तयार झाली. तर आता तिला इतका सगळा कोर्टाचा वेळ वाया घालवल्यावर आणि त्यांच्यात कुठल्याही प्रकारचं इमोशनल नातं शिल्लक राहिलेलं नसल्यामुळे ती आता बॅकआउट होऊ शकणार नाही. म्हणजे ते म्युच्युअल कन्सेंटचा डायव्होर्स त्यांना घ्यावाच लागणार. असं म्हणजे एकदा जी सेटलमेंट झाली इतक्या दिवसाच्या नंतर तर ती त्यांना ती पूर्ण करावीच लागणार. म्हणजे डायव्होर्स घ्यावाच लागणार असं आहे. आणि कोर्टाने त्या दोघांच्यावरही असे रिस्ट्रिक्शन दिले की पतीला जे काही 1.5 करोड द्यायचे होते तिला तर ते त्यातले त्यांनी आधी 75 लाख दिलेले होते. आता उरलेलेही त्याला 75 लाख आहेत ते त्यांनी द्यावेत आणि पत्नीनेही तिचे राहिलेली ती अमाऊंट आहे तिने त्याला द्यावी आणि दोघांच्यावर असं रिस्ट्रिक्शन होतं की दोघंही आता एकमेकांच्यावर कुठल्याही प्रकारच्या केस टाकू शकणार नाहीत आणि कोर्टाने त्या पतीच्या विरुद्ध ज्या बायकोनी डोमेस्टिक व्हायलन्स आणि डावरीच्या केस टाकलेल्या होत्या त्या कोर्टाने क्वॅश करून टाकल्या आणि रिस्ट्रिक्शन्स लावले की आता हा म्युच्युअल कन्सेंटचा डायव्होर्स झालेला आहे. आता दोघंही पती पत्नी एकमेकांच्यावर कुठल्याही प्रकारच्या केस टाकू शकणार नाहीत. अशी आहे की एकदा जर तुम्ही कोर्टासमोर इतक्या कालावधीनंतर जर तुम्ही हे झालेलं आहे म्युच्युअल कन्सेंटसाठी तयार झालेलं असाल डायव्होर्ससाठी तर तुम्हाला परत त्याच्यातून मागं नाही होता येणार कारण तुम्ही कोर्टाचा एवढा व्हॅल्युएबल टाईम घातलेला आहे.